नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज आपण दत्तगिरीच्या समोर आहोत. आपण पाहिलं असेल की या ठिकाणी अगदी अगदी जळून खाक झाली अशी गाडी आहे उभा. आणि आपण पाहिलं असेल की टायर देखील अशी जळून खाक झालेले आहेत. गाडीमध्ये एकही पार्ट असा राहिला नाही की जो रियूज होईल असा एकही पार्ट व्हायला नाही. याच्याहून तीव्रता तुम्हाला जाणून येत आहे की गाडीचा कशा प्रकारे विल्हेवाट लावलेला आहे. पूर्णपणे जाळून टाकलेली आहे गाडी. आणि ही गाडी कोणाची आहे तर आपल्या बरोबर शंकर लाके सर आहेत. सर लाके सर, ही घटना कधी झाली आणि कशा प्रकारे तुम्हाला कळेल, काय सांगता येईल? शनिवारी रात्री 12:15च्या आसपास ही घटना घडलेली आहे. मी 10:30च्या आसपास मी जेवण केल्यानंतर शतपावली करून गेलो होतो. गाडी त्यावेळेस सद्यस्थितीत चांगली होती. म्हणजे लॉक करून पाहिलं आणि मी झोपी गेलो. झोपी गेल्यानंतर गल्लीत लोकांनी 12:15च्या आसपास मला उठवलं, की "सर, तुमच्या गाडीला पूर्णपणे पेट झालेला आहे." पेट घेतल्यानंतर मी बाहेर आलो. गाडी ज्यावेळेस पाहिली त्यावेळेस समोरून पूर्ण गाडीनं पेट घेतला होता आणि पेट घेतली ती मधल्या सीटपर्यंत आली होती. मग गाडीचे पूर्ण पूर्ण जळले होते. त्यानंतर गल्लीतल्या लोकांनी फायर ब्रिगेडला कॉल केला. गाडी तर पूर्णपणे जळाली आहे सर. याच्यामध्ये आणखी काय नुकसान झालंय तुमचं? गाडीचं नुकसान झालं त्याबरोबर माझं एक प्रशिक्षण केंद्र आहे. प्रशिक्षण केंद्रासाठी लागणारे जे मला ज्या नोट्स असतात, शासकीय डॉक्युमेंट्स असतात माझ्याबरोबर आणि मी काढले नव्हते ते गाडीमध्येच होते. त्या डॉक्युमेंट्सही माझं पूर्ण नुकसान झालेलंच आहे. आपण सर प्रेक्षकांना दाखवूया. आपण पाहिलं सर की त्या ठिकाणी डॉक्युमेंट आहेत आणि डॉक्युमेंट पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत. एकही डॉक्युमेंट वापरण्यासारखं नाहीये. आणि गाडी देखील आपण दाखवूया प्रेक्षकांना थोडीशी, की काचा देखील पूर्ण असा पूर्णपणे काचा फुटलेले आहे. त्याच्यामध्ये एकही पार्ट असा राहिला नाही की जेणेकरून गाडी अगदी भंगारला घालण्यासारखी इतक्या पद्धतीची गाडीची अवस्था बेकार झालेली आहे. सर, काय सांगता येईल, म्हणजे अशा विकृती लोकांना काय सांगता येईल? काय वाटतं तुम्हाला? कसे, म्हणजे असे लोक का करत असतील? नाही, नाही. विकृती लोकांपेक्षा ज्यांनी ही कृत्य केलं, ते लवकरच पोलीस प्रशासनाच्या ताब्यात येणार आहे. कारण माझं प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. आणि आजच साहेबांशी माझं बोलणं झालंय. साहेब म्हणले, की लवकरच ह्या गोष्टीचा छडा लावला जाईल. आपण या सर काय रितसर कंप्लेंट वगैरे झाली का? याचे पंचनामे झाले का? काय प्रोसेस झाली आतापर्यंत? शनिवारी रात्री ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या रविवारी साहेबांकडे मी पोलीस स्टेशनला गेल्यावर रितसर कंप्लेंट दिली आहे. याच्यावर एफ-आय-आर नोंद झालेली आहे. आज सकाळी याचा पंचनामा झालेला आहे. काय वाटतं, म्हणजे तुम्हाला वाटतं का ह्याचा छडा लागेल? याचे जे कोण मनोकृती असेल किंवा हे जे कोणी कृत्य केलंय ते सापडतील? काय वाटतं? नाही, म्हणून कुणी केलं, कुणीही करू द्या. पण माझा पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. कारण ते याचा छडा नक्कीच लावतील आणि तिथपर्यंत त्यांचे धागेदोरे पोहोचले. मी साहेबांशी बोललोय, तर त्या गोष्टींनी त्यांची पावलं चालू आहेत. पाहिलं असेल की शंकर लाखे सर हे पत्रकार देखील आहेत आणि त्यांचं एक प्रशिक्षण केंद्र आहे. तर त्यांचे शासकीय डॉक्युमेंट देखील जळून या ठिकाणी खाक झालेत. गाडी पूर्णपणे जळालेली आहे. काहीही गाडीमध्ये राहिलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी कोणी हे कृत्य केलंय त्यांनी सरांनी जसं बोललं की आता की पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर याचा छडा लावण्याचा प्रयत्न देखील करणार आहेत. परंतु एफ-आय-आर दाखल केलेला आहे, पंचनामा देखील झालेला आहे. लवकरात लवकर ज्यांनी कोणी हे कृत्य केलं ते पोलिसाच्या गजाआड नक्कीच होणार आहेत. याचा देखील लाखे सरांनी ठाम असा विश्वास या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. कॅमेरामॅन मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.